Well, this is not the artifact episode anymore. Well, आता मी झोपलो होतो घरी. म्हणजे इतकी भयानक झोप लागली होती ना आता का I don't know what's happening to me. आज मी स्वप्न आलं आणि ते इतकं रिअल होतं का जस्ट ते माझ्या समोर घडून राहिलं होतं. इतकं रिअल होतं. माहीत नाही मी विशालने ट्रिमरसाठी फोन केला तर मग भूक लागली होती. देन आय गो टू दी मार्केट. तिथे राहुल होता, त्याला सोडून द्यायचं होतं तर मी त्याच्यासोबत नाही जात आणि घरी जातो म्हणलं. बट आफ्टर मी पिंट्याकडे गेलो. वाढदिवस आहे म्हणे, माहित नाही कोणाचा आहे का. म्हणजे सगळ्यांना इन्व्हाइट केलं तर मला वाटलं वाढदिवस आहे तर मजाच आहे. म्हणजे जेवढे वाढदिवस आपले जसे सेलिब्रेट होते तशाप्रमाणे वाढदिवस होत असेल. पण बेटा मी जिथे गेलो ना इतकं अजीब आणि शॉक मध्ये गेलो ना. फर्स्ट तिथे बॅडीत होताच, प्लस रियुनियन क्लब तिथे होती. रवीना होती, रवीना फुलमाळे. कटाईत, येस. 3-4 मुली होत्या. 3-4 नाही, निअर पहिले एक मुलगी होती. ती मुलगी शायद ही धामगाडगी असं नेम, सोनल तामगाडगी शायद काहीतरी. हा झोपून राहिले तर पहिले ते आली फर्स्ट. तेव्हा काही कळलं नाही. मी वन मॅनला म्हणलं तुला कसं वाटतं म्हणलं. तेव्हा वन मॅन इतका बिझी होता की असं बोललं नाही. त्यानं कोणीतरी सांगितलं का पपईच्या झाडाला हे लाव, फडका बांध झाडावर चढून. मी चढलो नाही कारण दॅट्स अ वियर्ड थिंग. कारण तिथे एवढं सारं अननोन मुलं होतं त्यामुळे. तर मी म्हणलं बॅडी यू कॅन डू इट आणि मी तिथून निघून गेलो. मला हे पण नाही माहित का बॅडीने बांधलं का नाही. आणि इतकं रिअल होतं ना बेटा, बहुत ही रिअल होतं एकदम. जस्ट 2 मिनिट झोपलो का नाही, इतकं रिअल होतं. देन तिथे होता मड्डी, अनुप कांबळे, प्रणय, आतिश वासनिक. तसं थायलो केलं. अजून कोण होता तिथे सगळं अजून कोण होतं. आठव कोण होत्या तिथे अजून. तिथे बॅडी पण होता. मी मागे बसून होतो, समोर पलंग होता, त्याच्या समोर काहीतरी कविता घेत होते. म्हणजे मी बॅडीला म्हणलं अबे ह्याला म्हणलं आपलं जो म्हणे अबे कविता घेत आहे शांत राहा म्हणून. तेव्हा काय झालं की मी जस्ट रूम मध्ये जात होतो, तिथे मला कटाईत दिसली, रवीना दिसली आणि अजीबच मूवी दिसली यार. मी तिला पाहिलाय कुठतरी, नाव नाही लक्षात. अरे
आणि माहिती ती पण मला ओळखते, त्यामुळे मी हँडशेक केला. मी खूपच जास्त तिचा हात जोरात दाबला. ती म्हणाली आणि पुढे निघाली. मी तिला हॅलो लिसन, पण शी वोंट अंडरस्टँड. व्हॉट द हेल इज दॅट मॅन. इतकं रिअल होतं ते. आजपर्यंत मी बहुत सारे बघितलं, पण हे एवढं रिअल होतं. तेव्हा काहीतरी कविता बनवून राहिल्या सगळेजण. मला काहीच समजून नाही राहिलं कोणती कविता आहे. तिथे विचार आला आणि तो पण तेवढाच चकलो तेवढा. बस एवढं पाहिलं यार. बहुत ही अजीब होते, बहुत ही. माइंड पूर्ण एकदम डोकं हिलूनच टाकलं का एवढे सारे पर्सन. हा, जिथे आंबेडकर पण होता, गगन होता आणि रणजित होता. तर कोणतरी मला विचारे का डायरेक्ट सेकंड इयर याने क्या होते म्हणते. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे होते का. What the hell is that, man? काहीच कळणार आलं काय झालं. आणि जस्ट जेव्हा डोळे उगले तेव्हा आई समोर होती आणि ती म्हणे नालायक मुलगा म्हणे, झोपून गेला म्हणे. मी आजपर्यंत इतकं भयानक सपन मी कधीच नाही पाहिलं. इतकं रिअल होतं, बहुत ही रिअल होतं. ते सगळं डोकं दुखून आलंय. आय डोंट नो हाऊ आणि कसं झालंय. I don't know, man. Really, I don't know.